सगळ्यांची उठबस करण्यातच दिवस जाता। घरात लगीन असा म्हटल्यावर कामा करूकच माका थांबवल्यानी माका काय कळना नाही काय? आई झाला का चहा? 10 हात काय गो माका दिसना नाही तुका? अगं मी फक्त विचारतीये, बाहेर आलेत ना ते। मग मी काय करू? इलियत तर बसतीत। आई हे बघ, मला माहितीये तुझा राग इतक्या सहज जाणार नाहीये, पण तू थांबलीस ना ते फार बरं केलंस हा। थांबूकच लागतला ना। आता मी गेलंय तर लोक काय म्हणतीत, घरात लगीन कार्या आणि घरातलीच सून घर सोडून गेली म्हणून थांबूकच लागतला। हय पण घराचाच विचार केलाय, पण ह्या घर माका काय देता काय नाही। आई अगं आता सोड ना तो विषय। सोडतोय गो बाय सोडतय। आधीच हातातून सगळा सोडलेला हा। आता तर काय घरात धाकटी सून येणार, तिथेच लाडवणार। होती ती किंमत पण मिळूची नाही आता माका। असं काही होणार नाहीये आई, देविका खूप चांगली आहे। असं आत्ता वाटता, नंतर बघ कशो मिर्यो वाटात कपाळावर। आये कोणाक दागिने देणार नाही ना, ते दागिने पण बघ कसा मिळवात। उगाच नाही इतका चांगला वागणार नाही, असं काही होणार नाही। पण तू जरा लक्ष ठेव, त्या खोलीत जायत रव। सोना हा त्या खोलीत, लगीन घर हा, एवढी माणसा जायत येत रवतील। दागिन्यांवर लक्ष ठेव कोयो हा। पांडू, ए पांडू। काय झालं वहिनीनू? मेल्या घरात पाहुणे येल्यात। त्या माका काय माहित? तू काही विचारत नाही, सांगतय। असा काय? काय गेलं होतस? मी थंय गेले होतय। थंय ना जनावर वळवळत होता, एवढा मोठा। जाऊ नको रे बाबा। नाही जाणार, येतोय आम्ही। काय हो तुमच्याकडे एवढे दागिने? हो नाही सांगणार ते, काय नाही म्हणून रडत राहते। पण लय दागिने हा यांच्याकडे। काय गो तू का मध्ये बोलूक कोणी सांगितल्यानी? मग त्यांका कळूक नको? लेख देतात ना ते या घरात। तुमच्या मनाची श्रीमंती किती हा त्यात त्यांनी बघितल्यानीच हा। मग आता ह्या पण कळू देत। देविका लय भाग्यवान हस तू। तुझ्या सासरच्यांकडे लय सोना हा। अंगावर घालीचा म्हटला ना तर पिवळा पडशील एवढा सोना। सुषमा तुझ्या खोलीत जा आधी। काय हो तुम्ही सांगितलं नाही आपल्या होणाऱ्या बायलेक काही? काय नाही हा आमच्याकडे। मग मी काय खोटा बोलताय? वय खोटाच सांगता हा। ह्या एवढा असता तर माझ्या गळ्यात काय नसता काय? सासून दिला नाही ता सांगा ना। सुशल्या जिभेक लगाम घाल, नाहीतर काय करशाल? घराबाहेर काढशाल माका? दत्ताभाऊ घरी नाही हत, ते असले असते तर त्यांनी काढल्यानी असता आत्ता। आणि मग काय झालं असता माहित हा ना? काढा ना, काढा घराबाहेर, मग मी फासावर लटकेन।
आणि तुम्ही सगळे तुरुंगात जाशाल. अगो, आमच्या घराचो वाटोळं करू कुठलास? आता पाहुण्यांसमोर तमाशा किती करतस? कोण करतास तमाशो? तुम्ही खोटा बोलतास. एवढे दागिने हात तरी नाही म्हणून सांगतास. हो, आमका पण कळा व्हाया ना. आमची लेक तुमच्या घरात येतो आणि त्याच्या अंगावर तुम्ही दागिने घालतालाच की नाही? कित्या तुम्ही घालशालच ना? आणि लग्नानंतर काय करूचा हा? कामा काय सगळी मी एकट्याने करायची? सरिता, ते नंतरच नंतर बघू. ता काय नाही भाऊजी, ह्यांच्या लेखी काय मिळत ता विचार करतात. इतकी वर्षा मी मरून माका काय मिळाला नाही असाच होतय ना? एवढ्या वर्षां त्या दिवशी आयन एक दागिनो दिलेला हा. आणि ह्यांच्या लेखी आत्ताच सगळा वया. म्हणजे काय आमच्या लेकीक लंकेची पार्वती बनवून ठेवणारच काय? मग काय सगळं देऊन टाकायचा? वहिनी, आम्हाला काही नको. अभिरामराव, काय नको म्हणजे? तुमका पण तुमचा संसार हा ना, आणि आमची लेक आनंदात राह होई म्हणून आऊस बापूस म्हणून आमका वाटता ना. आमच्या पण आवशी बापाशिक वाटला होता, पण त्यांनी कधी विचारल्याने नाही माझ्या लेकी किती सोनं घालणार. काय नाही, काय नाही आमच्याकडे काय मिळणार नाही. काय नाही ना? मी दाखवतोय खैहत दागिने. हे आतल्या खोलीत. काय चाललास? तंगडे तोडून टाकीन. माका विचारल्याशिवाय त्या खोलीत गेलास तर कोणी त्या खोलीत जायचं नाही. म्हणजे दागिने होत? वय हात, आमच्याकडे दागिने हात, पण ते आमच्या घरातले हात, आमच्या पूर्वजांचे हात. आतापर्यंत सांभाळलंय, कोणाक दिले नाही आणि ह्या पुढेही देऊचंय नाही. दागिन्यांचा कोणी एक काही एक बोलायचा नाही. इला लक्षात? मला वाटतंय दागिन्यांचा विषय आता आपण इथेच थांबवूया. हो, लग्न म्हटला म्हणजे व्यवहार हो येतो लोक. हो, पण त्यामुळे वाद व्हायला नकोत ना. या व्यवहारापेक्षा अभिराम आणि देविका यांनी एकमेकांना समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा संसार चांगला होणार आहे, दागिन्यांनी नाही. निलिमा म्हणते ते अगदी बरोबर आहे. अभिराम, तुला आणि देविकाला काही बोलायचं असेल तर बोलून घ्या ना. अरे कसला विचार करताय? आज जाऊन बोला. तुमच्या एकमेकांकडून काही अपेक्षा असणारच ना. हा, तुम्ही एकमेकांना आधी अधिक ओळखलं पाहिजे. जा बोला. देविका चल. जा गो, जा. सरिता, तो चहा जरा थंड झालाय, जरा. काय नको आमका चाय? अहो, असं काय ह्यांका काय झाला? सरिता, त्याच्या वाट्यात जाऊ नको आता. अगं आत्या, माका कोणाशी बोलूचा नाही हा. मी हा एकटा असाय तर बरा असा. काय झालंय आत्या? राग आलाय का? राग येतलो नाही तर काय? एकासाठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरो. अभिरामाचा लगीन ठरला, माका वाईट नाही वाटू. सगळ्यांसारख्या माका पण चांगलाच वाटला. अरे पण माझो किती विचार करणार नाही ही माणसा. मी काय आयुष्यभर पांढऱ्या कपाळान रवायचा? आत्या, तुझं लग्न होईल असा शब्द दिलाय मी तुला. तू शब्द देऊन काय जाताला? घरातल्या एका तरी माणसान माझा विचार करू होयो की नको?
आता बघ तर देविका घरात येतेला त्याचे लाड करतले त्याचा कौतुक करतले ह्याच देविकाचो आधी सगळ्यांनी राग राग केले नी आणि आता ते का वाजत गाजत वाड्यात घेऊन येतले मका अपशकुनी ठरवले नी काहीच्या चांगल्या कामात उभ्या करण्यात नाही मका आणि ज्या पोरीन घरात पाय टाकल्या माझ्या बापाशी खाल्ल्यात ते का घरात घेऊन येत कोणी एका विरोध केल्या नाही सगळं विरोध ना माझ्या वाट्या केलेलो हा विरोध लवकर मावळेल असं वाटलं होतं मला, पण तसं होणार नाही. मग काय करूचा म्हणतोस? थांब मी सांगतो. आत्या, तुझं लग्न होईल. कधी? म्हातारा झाल्यावर? लवकरच. पण या विरोधाला तुला सामोरं जावं लागेल. म्हणजे काय करूचा म्हणतोस? आत्या, तू पळून जाऊन लग्न कर. बरो असस गणेशा? अरे या काय बोलतोस? त्याशिवाय पर्याय नाही आत्या. तुझ्या लग्नात अडथळा आहे, पण तुझं लग्न होईल. मी सांगतोय तोच उपाय कर. अरे पण कोणाक कळला तर? माझ्याशिवाय कोणाला कळणार आहे? अरे पण गणेशा, लगीन ही काय खाऊची गोष्ट असा? खाय जायचा, काय खायचा, गाठी शिपयको नको. त्याची सोय घरातच आहे. घरात खूप दागिने. अरे तू काय बोलतोस? आहे त्या खोलीत कोणाक जाऊ तरी देता? पण आता घरात लग्न कार्य सुरू, सगळे धावपळीत असतील. बघ तेव्हा काय होतंय ते. अरे पण ही चोरी झाली आणि माझ्याच घरात तू मग चोरी करूक सांगतास? चोरी नाहीये ही आत्या. तुझ्या लग्नाच्या वेळी तुझ्या अंगावर दागिने होते, नंतर ते उतरवले. तेच दागिने आहेत कपाटात. ये. अरे काय मागितलंस? काहीच नाही. का? त्यांनी मला भरभरून दिलं आणि जे दिलंय ते माझ्या समोर.
देविका तुला माहिती आहे, आपण ना मनात ठरवत असतो की हे मागायचं ते मागायचं, पण देवासमोर आल्यावर आपण काहीच मागू नाही शकत. का माहिती? कारण देवासमोर आल्यावर आपल्याला हे जाणवतं त्याने तर आपल्याला सगळंच दिलं, फक्त आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणजे ज्या देवाने आपल्याला एकत्र आणलं ना, त्या देवासमोर सांगतो आयुष्यभर तुझी साथ नाही सोडणार. ये आते, ही आपली खोली. काय झालं? काय चाललंय तुझं? हो किती हा पसारा. मी तुम्हाला आत्ताच सांगते, लग्नानंतर मला काही असा पसारा चालणार नाहीये. जी ती वस्तू आपापल्या जागेवर ठेवायलाच हवी. तुम्ही बघाच, एकदा मी लग्न करून या घरात आले ना की ही खोली इतकी स्वच्छ ठेवीन की तुम्हालाही प्रश्न पडेल ही नेमकी तुमचीच मॅडम आवरत होत्या, अजून पसारा केलास तू. सॉरी, मी आवरते ना. मी काढतो. मी ठेवते. अरे मी ठेवतो. मी ठेवते. मी ठेवते. काय करताय? कोणीतरी येईल. येऊ दे. आणि मग काय सांगायचं? सांगायचं की आपण आपला संसार सावरत होतो. तुम्ही खूप फिल्मी आहात. देविका, आता काहीच दिवस राहिले, मग तू या घरात येणार. एवढे दिवस मी एकटाच राहायचो या रूम मध्ये. आता तू आणि मी राहणार. तो कोपरा दिसतोय, तो माझा खास कोपरा आहे. मला कुणी रागवलं ना, मी त्या कोपऱ्यात येऊन बसतो. मला बरं वाटतं. काय झालं? आमच्या पण घरात माझा एक कोपरा आणि मी पण अशीच जाऊन बसायचे. काय झालं? आपण खूप सारी स्वप्न बघतोय आणि या लोकांचं बाहेर काय चाललंय. तू टेन्शन नको घेऊ. आणि निलिमा वहिनी आहेत ना, त्या सांभाळून घेतील. घरात खरंच 250 तोळे सोनं आहे? हे बघ देविका, तू या घरात येणार आहे, तुझ्यापासून काय लपवायचं? आहेत दागिने. काय? खूप आधीपासून आहे. मी एवढं सोनं कधीच नाही पाहिलं. बघायचे? चल दाखवतो. चल. ये ना आते. ही दागिन्यांची खोली.
या कपाटात दागिने आहेत. पण आई इथे कुणालाच येऊ देत नाही. मग आपण आपण काय खोली बघायची आणि जायचं.